त्यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही स्पर्धा तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. आज दिवस क्रमांक 4 मध्ये आहोत. 3 दिवस कशा प्रकारे गेले कळलंच नाही या मैदानावरती, कारण सुसज्ज असं मैदान तुम्हाला पाहायला मिळेल. मैदानाच्या चौफेर बाजूला हिरवगार वातावरण तुम्हाला पाहायला मिळतं आणि थंडगार वातावरणामध्ये एक गरम सामना आता आपल्या भेटीस आला. प्रज्वल खडकबान, केदारजी कांबरी, चिराग भगत, त्यानंतर त्यांच्या साथीनं स्वप्नील भगत यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा. वारविली गावचे उद्योजक प्रमोदजी आगिवले यांचं आगमन झालं. विनंती आहे या पण मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून आर के ग्रुप वारविली संघ देखील या स्पर्धेमध्ये एक सामना त्यांना देखील जिंकला. एक सामना दुर्विश 11 मयूर ग्रुप बदलापूर या संघाने देखील एक सामना जिंकला. चला अधिकचा वेळ आता खर्च करू नका. खूप चांगली क्षेत्ररक्षणाची बिवी रचना तुम्हाला पाहायला मिळेल. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, डीपमध्ये 2 खेळाडू तुम्ही तटीयाड वर्तुळाच्या बाहेर पाहता. एक मिड विकेटला तर एक लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. मिड ऑन सज्ज, मिड ऑफ कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, पॉईंट लाईक खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. आणि क्षेत्ररक्षण व्यूहरचना आता भरपूर चांगली तुम्हाला पाहायला मिळेल, कारण करेश म्हात्रे या मैदानावरती आता दाखल झाला आहे. या मैदानावरती खरं तर करेश म्हात्रेचं जुनं नातं आहे, कारण मागील वर्षी आपण पाहिलं असाल तर भातबड 11 भातबड या संघानं याच मैदानावरती चांगला क्रिकेट दाखवला होता. गोंदा सज्ज होतोय. पहिला बॉल बेगावरती स्वारस्याला गोंदा तुम्ही पाहता बेगानं बीट करतोय. भन्नाट वेग तुम्हाला पाहायला मिळेल. तेच थरार गोंदाजी पाहायला मिळते. टप्पा पडला बरदा वेगानं बटन पाठच्या बदनं बॉल निघून चाललाय स्थिर रक्षकाच्या हातामध्ये. दरम्यान तुम्ही पाहताय डॉट बॉलची समाप्ती होत असताना तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक जरी इथे मात्र जिंकलं होतं टीम भातबड संघानं, तर देखील करेश म्हात्रेनं या मैदानावरती एबेंजर बाईक जिंकली होती. तोच हा खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. द वाला भातबड या नावानं देखील त्याला ओळखलं जातं. राईट नंबर द विकेट. इथे फटका चांगला आहे. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होतोय. दरम्यान बाल बचावले गेले. मिलिंद पाटीलला तुम्ही पाहता ज्याने मात्र भरपूर वेगानं धाव एकपटली. डी के सर इथे मात्र पंचाच्या भूमिकेत त्यांच्या साथीनं के पी सर ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. एक बदलापुरातील नमागे पंच तर एक वागणी विभागातून पंच तुम्हाला पाहायला मिळतील. आणि तिसरं पंच आमचे प्रशांत सूर्यराव सर, बदलापूर वागणी वाटत तरी हरकत नाही आहे. त्यांच्या नावाचा उल्लेख व्हायला या स्पर्धेमध्ये त्याने देखील आपल्या नावाची छाप सोडली आहे. या स्पर्धेला ते लीड करतात पंचाच्या माध्यमातून. आणि आमचे स्कोरर वन मॅन शो बिग शो रितेश भोपी यांना देखील तुम्ही पाहू शकता या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांचा देखील स्कोरिंग तुम्हाला सातत्याने पाहायला मिळेल. गोरदा सज्ज होतोय. विघ्नेश पाटील पुढचा बॉल इथे देखील ऑन साईडला खेचायचं होतं, नाही जमलं. संपर्क नाहीये. बॅट आणि बॉलचा टप्पा पडला. भरदा वगैरे बॉल निघून चाललाय सुरक्षकाच्या हातामध्ये. असं वाटलं होतं ऑन साईडला बिगिट करण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु हा फटका इथे मात्र जरी मिड विकेटला खेळला असता तरी देखील क्षेत्ररक्षक होते उपस्थित डीपमध्ये. परंतु आता इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा पुढचा बॉल देखील तुम्हाला डॉट पाहायला मिळतोय. वारंवार प्रत्येक बॉलवरती क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आता चेंज करत असताना संघ तुम्ही पाहता बॅगडिपिशन बोनकोडे जो मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळतोय या मॅचमध्ये. राईट नंबर द विकेट. फुलटस होता, ड्राईव्ह केला ऑन साईडला, बॉल चालला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक उपस्थित डीपमध्ये. मी मगाशीच म्हटलं होतं की इथे मात्र डीपमध्ये मिड विकेटला खेळाडू आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे मी म्हणेन पुन्हा एकदा फर्स्टला एक सिंगल धाव इथे देखील एकपट्टी गेली. संघाच्या जोरावरती धावफलक आता पुढे सरकत असताना धावफलक जाऊन पोहोचले दोन्ही आकड्यावरती. टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळेल. चेंडू फेकून झाले आतापर्यंत जवळजवळ 4 चेंडूचा खेळ संपन्न झाला. पहिला डॉट, दुसऱ्या बॉलवरती सिंगल, तिसरा डॉट, पुन्हा एकदा सिंगल. इथे गोपनीसारखी बॅट फिरवली आहे. फटका फसला आहे आणि आता क्षेत्ररक्षकाने हा झेल टिपला आहे आणि अखेर परतावा लागेल माघारी. करेश म्हात्रे बॅक टू द पवेलियन.
खरेश म्हात्रे असेल, बाळा तरे असेल, मिलिंद पाटील असेल, यांचा क्रिकेट नेहमीच पाहिला, खूप चांगला क्रिकेट ते आतापर्यंत खेळत आलेत. परंतु या स्पर्धेमध्ये त्यांचा खेळ कशा प्रकारे आता होणार आहे यावरती साऱ्यांचं लक्ष लागलंय. हाफ ट्रॅकर होता, बॅकफुटला गेले, पंच केलाय, फटका चांगला आहे, धावा देखील चांगल्याच मिळतील. एका टप्प्यावरती बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 धावा. भन्नाट वेगाने इथे मात्र टाकण्याचा प्रयत्न जरूर झाला, बॅटची कडा घेतली आणि इथे मिलिंद पाटीलला आता मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. चांगला झेल टिपला आणि आता जितेश राऊतने हा झेल टिपला आहे आणि अखेर बाळाला देखील मैदान सोडावं लागेल. नवीन खेळाडू मैदानाच्या दाखल होतोय. जितेश राऊत एक चांगला झेल तिथे स्वीकारला जरूर. षटक क्रमांक दुसऱ्याला सुरुवात झाली. पहिल्याच बरोबर ती इनफिल्डच्या बटणं खेचण्याचा प्रयत्न मी म्हणेन पूर्णपणे फसला. मुकेश मते येतात नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये. चौथ्या क्रमांकावरती हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. कमीत कमी या मॅचमध्ये 50 ते 55 धावा बनवायलाच हव्या, कारण समोरचा संघ देखील नवी मुंबई भागातून एक मोठा संघ म्हणून जाणला जातो. आज भरपूर दुर्बळचा प्रवास करून हा संघ इथे वेळेवरती दाखल झाला. दोन्ही संघाचं आम्ही कौतुक करू, बादबड आणि टीम बोनकोडे, कारण दिलेल्या वेळेवरती तुम्ही इथे दाखल झालात. आयोजकांना तुम्ही भरपूर सहकार्य केलं, त्यामुळे तुमचे आभार मानायला काही हरकत नाही आहे. नवीन खेळाडू मुकेश मते आता दाखल झाले या बॅचमध्ये. मते आता कशा प्रकारची बॅटिंग करतो हे देखील पाहावं लागेल या बॅचमध्ये. गोलंदाज षटक क्रमांक दुसरं घेऊन मोहन. राईट मारतो विकेट. इथे फटका चांगला आहे, स्कोअर एकला खेचला. अलोंग द कार्पेट बॉल चालला डीपमध्ये. एक सिंगल धाव धावफलकावरती जोडली जाईल आणि सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकत असताना 9 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. षटक क्रमांक दुसरा बारगस असताना टीमची टोटल 9 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी मी म्हणेन या षटकामध्ये देखील तुम्हाला पाहायला मिळते. इथे देखील पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर होता, इनफिल्डच्या वरनं खेचण्याचा प्रयत्न, परंतु अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. डीके सरांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला, व्हाईट बॉलचा इशारा त्यांनी इथे मात्र घोषित केला. धावफलक सिंगच्या साथीनं पुढे सरकत असताना 10 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज मोहन सज्ज होतोय. राईट द विकेट नाव. या मॅचमध्ये बाळातरेची विकेट भरपूर महत्त्वाची असेल. जितका वेळ बाळातरे खेळपट्टीवरती टिकतील तितका चांगली धावसंख्या तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. परंतु कशा प्रकारचा क्रिकेट आता बाळा करतात या मॅचमध्ये, कारण आपण पाहिलं एकामागे एक पत्त्याचा बंगला जसा कोसळतो ना,
तसं आता भादवड टीमचा डाव देखील कोसळला आहे. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली, त्यांच्या मागे फाईन लेगचा खेळाडू पुढे सरकलाय. तीन खेळाडू पाठ बरे, परंतु काही फायदा नाहीये. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. त्यामुळे हा त्यांचा इशारा होता. आणि आता आमचे कबड्डीपटू प्रवीणजी भगत यांचं आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत. यावं आपण मंचावरती, मनपूर्वक स्वागत. नागेशजी बोराडे एक लेजंड खेळाडू, त्यांचं आगमन झालंय. त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. दरम्यान घडले काय, अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव इथे बहाल केली. खरं तर लक्षात नव्हतं बाळा तरेचं, त्याला धाव घेण्यासाठी मुकेश मतेने इथे मात्र भाग पाडलं, परंतु पाहिलं पुन्हा एकदा चेंडू हातामध्ये पूर्णपणे थांबवलं. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु बाल बचावले गेले. बाळा तरेला तुम्ही पाहता आतापर्यंत चांगला क्रिकेट त्याने दाखवला. एक षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिल्या जरूर. एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये एक चांगला स्ट्रॉंग झोन म्हणून बाळा तरेकडे पाहिलं जातं. कव्हर एक्स्ट्रा कव्हरला तो चांगली बॅटिंग करतो, परंतु या मॅचमध्ये एक षटकार आल्यानंतर आतापर्यंत तो शांत आहे. इथे खेचला ऑन साइडला, लॉंग ऑनला, सेट डाऊन द ग्राउंड, ओव्हर द बॉलर हिट. मी आधीच म्हटलं होतं बाळा तरी जोपर्यंत खेळपट्टीवरती उभा आहे तोपर्यंत धावाचा डोगर तुम्हाला पाहायला मिळेल, आणि तेच घडलंय. बॉल सीमा पार, षटकार. षटकार ठोकला, धाव फलक वेगाने पुढे सरकेल. टीमची टोटल आता जाऊन पोहोचली आहे स्कोर कार्डवरती. बादबड संघ बॅटिंग करत असताना 21 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्या. इथे देखील अजून एक चांगला फटका पाहायला मिळतोय. क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका, लॉंग ऑन. लॉंग ऑफच्या मध्ये जी दरी होती त्या दरीला फोडत चिरत फाडत बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, सिक्सर. करता वेगाने पुढे सरकतोय. टीमची टोटल जाऊन पोहोचली स्कोर कार्डवरती धाबा आतापर्यंत 27 धाबा धाव फलकावरती जोडल्या गेल्या. षटक क्रमांक तुम्ही पाहताय दुसरं मार्गस्थ. या षटकामध्ये धावांचा पाऊस आता पाडलाय बाळा तरेनं. तिसरा तो देखील जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर पडतो. चौकार के षटकार पाहावा लागेल. वन बाउंस ओव्हर द लाईन, 4. नजकत आपण पाहिली बाळा तरेची, आणि धावफलक जाऊन पोहोचले. टीमची टोटल स्कोर कार्डवरती आतापर्यंत 31 31 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. कारण पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं फक्त 8 धावा होत्या. पहिल्या 5 बॉलमध्ये मी म्हणेन रितेश फक्त 2 धावा होत्या. शेवटच्या बॉलवरती बाळाच्या बॅटमधून एक सिक्सर आला. तिथे धावफलक वेगाने पुढे सरकलं. 8 धावा आपण पाहिल्या धावफलकावरती जोडल्या गेल्या. आणि आता दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 23 धावा वसूल करतोय बॅटर बाळा तरे. त्याच्या बॅटमधून आपण चौकार षटकारांची आतिषबाजी पाहिली आहे. षटक क्रमांक दुसरा संपन्न झाला आहे. सर्कलची पाबंदी संचारबंदी आता आटोपून लावली आहे या मॅचमध्ये. 2 षटकाच्या अंती 31 आकड्यावरती टीम भादबड जाऊन पोहोचली. या मॅचमध्ये आता कशा प्रकारची बॅटिंग करतात पुन्हा एकदा बाळा आणि त्याच्या साथीनं मुकेश मते, ही जोडी तुम्हाला बारमॅन गोलंदाज सागर. मयूरजी जगन्नाथ पिसेकर साहेब, प्रतीकजी जगन्नाथ पिसेकर साहेब यांच्या मालकी हक्काचं हे मैदान
आणि त्याच जगन्नाथ क्रीडा संकुलावरती एक मोठी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. बदलापूर गाव चषक ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान एरंजर गावचे चंदू मेहर 7878 या बैलाचे खरं तर सुट्टी मेकर त्यांचं इथं आगमन झालंय. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. 7878 पक्षा बैलाचे सुट्टी मेकर चंदू मेहर यांचं आगमन झालंय. त्यांचे मनपूर्वक स्वागत. नागेश बोराडे आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत असताना इथे फटका चांगला आहे बी शेप मध्ये. क्षेत्ररक्षकाला संधी नाहीये. ज्या प्रकारची सुरुवात केली बाळा तरेनं आता तीच सुरुवात तुम्हाला पाहायला मिळेल मुकेश मतेच्या बॅटमधून सिक्सर. परंतु तिसरं षटक देखील कंप्लीट नाहीये टीम बोनगोडे याची आपण नोंद घ्यायची. 4 षटकासाठी आपण 20 मिनिटाचा अवधी देतोय आणि आता 5व्या षटकामध्ये आपण एक खेळाडू तेट्याड सर्कलच्या आतमध्ये घेतोय. इथे देखील ऑन साइडला फेकून दिला ना. थक्कर बटे मंजिल की मुसाफिर क्या मजा है रोने में. अरे बड़े बड़े आंधी तूफान भी तब जाते हैं जब आग लगी हो सीने में. सिक्सर. गुणगान गाणारे हे संगीत होतं. याच मैदानाचे ते मालक आहेत. त्यांच्या बाजूला एक मोठी स्पर्धा बदलापूरचं वर्ल्ड कप आपण याच क्रीडांगणावरती नेहमीच पाहिलं. त्यांच्या साथीने प्रतीकजी पिसेकर इथे देखील खेळलाय परंतु हा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक धावत पळत पोहोचलाय. जेल स्वीकारण्याचा प्रयत्न दरम्यान थोडेसे प्रयत्न अपुरे जरूर पडले. बॅकअप चांगला पार मिळतोय. इथे 2 धाबा इथे देखील मिळतात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. गुड कॉल ऑल्सो. आणि याच 2 धाब्याच्या साथीने धावफलक आता प्रचंड वेग धारण करत असताना 49 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर गौरवजी सावंत जे ऑफिशियल हेड आहेत. तदनंतर प्रथमेशजी परब अँड कंपनी सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आपण आभार मानूया. कारण जगाच्या कानाकोपऱ्यावरती ही स्पर्धा दाखवली जाते. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या वाहिनीच्या माध्यमातून अंपायर सिग्नल बाईच्या स्वरूपात एक सिंगल इथे मिळतीये आणि आता स्ट्राईक रोटेट होते. पुन्हा एकदा बाळा थरे यांच्याकडं धावफलक एका धाब्याच्या साथीला 50 धाबा मिळून कंप्लीट झाल्या. टीम भादबड संघाच्या टाळा वाजतायत कारण ज्याप्रमाणे आपण पाहिलं बाळा बाद झाला, करेश बाद झाला. भद्राचारमध्ये त्याने मैदान लवकर सोडलं परंतु मैदानावरती बाळा तरे त्याचा बल्ला बोलतोय. हा देखील बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. 4.
चला विनंती आहे कोणताही खेळाडू आपण आयोजकांना ज्यावेळेस विचारा त्याच्यानंतरच आपण पाणी घेऊन जा. करेशने विचारलं होतं आयोजकांना, त्यामुळे इथे पेनल्टी नसणार आहे. नितेश भोपी आमचे भरपूर स्ट्रॉंग आहेत, हरकत नाही. या स्पर्धा मोठी आहे मित्रांनो, त्यामुळे स्पर्धेचे सर्व नियम या स्पर्धेमध्ये जोडले जातील याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. आणि आता षटक क्रमांक 4 घेऊन गोलंदाजी बारपट्टी गोलंदाज तुम्ही पाहताय विघ्नेश आले. विघ्नेशचा पहिला बॉल फेकून दिला ऑन साइडला, डीप बॅक स्कोरर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर. विघ्नेशचे केले भव्य स्वागत. वेलकम टू द ग्राउंड. धावावरती षटका ठोकलाय, धाव फरक जाऊन पोहोचलाय टीमची टोटल 60 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्या. याच मैदानाचा इतिहास आहे. सुपर ओव्हरचा सामना मी पाहिला होता भादबड विपक्ष आरसीसी पेठ या दोन टीमच्या दरम्यान, आणि तो सामना सुपर ओव्हरमध्ये देखील जिंकला होता टीम भादबड संघानं. आणि तोच भादबड संघ पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये काप बॅटिंग करतात. इथे देखील फटका चांगला आहे, ऑन साइडला खेचला, मिड विकेटला बॉल डीप मध्ये ट्रॅव्हल होतो. एक सिंगल एक पडली, दुसरीचा प्रयत्न करतात बाळा तरे, परंतु इथे फक्त आणि फक्त सिंगल धावावरती समाधान मानावं लागेल. धावफलक आता प्रचंड गतीने पुढे सरकत असताना आतापर्यंत 61 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. या मॅचमध्ये तुम्ही पाहताय बनकोडे बनाम भादबड या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी पास तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. परंतु धावसंख्येचा डोंगर आता उभा केलाय. ज्या प्रकारे सुरुवात झाली होती पहिल्या षटकामध्ये 5 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 2च धावा होत्या. अंतिम चेंडूवरती आपण पाहिलं जवळजवळ षटकार आला, आणि त्यानंतर आता धावसंख्येचा मोठा डोंगर. इथे देखील बिग हिट पुन्हा एकदा 20 शेप मध्ये बॉलला मात्र फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बाळा तरे ऑन अ फायर नाव, सिक्सर. फरक जाऊन पोहोचलाय टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 67 धावा तुम्हाला धाव फलकावरती पाहायला मिळतील. षटक क्रमांक तुम्ही पाहताय 4 मार्गस्थ आहे. परंतु आता संघनायक बोनकवडेचा एक सांगेल, हे दिवस सुद्धा जातील, तू धीर सोडू नको. अपयश पदरी पडले म्हणून तू हार मानू नको. मार्ग खडतर असेल, तू माघार घेऊ नको. ध्येय नक्की गाठशील, तू फक्त आशा सोडू नको. कोणी साथ देत नसेल तू खचून जाऊ नको. वाटा सापडत नाही म्हणून तू थांबून राहू नको. संपलंय सगळं असं वाटेल तू निर्णय टोकाचे घेऊ नको. ध्येय नक्की गाठशील, फक्त तू आशा सोडू नको. अशा अपेक्षा या मॅचमध्ये सोडाव्या लागणार नाही या टीम बोनकडे संघाला देखील, कारण नवी मुंबई विभागातून हा संघ बिलॉंग करतो आणि त्या विभागामध्ये भरपूर मोठा संघ बनून या संघाकडे नेहमीच पाहिलं जातं. आणि आता या मॅचमध्ये मी म्हणेन चांगली कामगिरी करत असताना इथे देखील प्ले करण्याचा प्रयत्न, फाईन लेगचा खेळाडू पाठमोरा डीप मध्ये क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने पोहोचला, त्याचे प्रयत्न इथे मात्र आपल्याला चांगले पाहायला मिळतील. क्रिकेटच्या खेळामध्ये फुटबॉल स्टाईलनं त्याने बॉलला अडवलाय, उचलून फेक करेल. दरम्यान धाबा किती मिळतील? 3 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. क्षेत्ररक्षकाचं मी कौतुक करेल. अनिरुद्ध होते जे मात्र जवळपास आपण पाहिलं स्कोअरलेगच्या क्षेत्रावरून फाईलेगच्या क्षेत्रामध्ये धावत पळत पोहोचले, आणि तिथे आपण पाहिलं 3 धाबा जरूर एकवटल्या, परंतु एक धाव आपल्या संघासाठी त्यांनी वाचवली, कारण त्याला देखील माहिती आहे एक एक धाव किती महत्त्वाची आहे क्रिकेटच्या या खेळामध्ये. आणि त्यामुळे काय त्याचंही कौतुक व्हायला हवं. फुल टॉस होता, इथे मात्र ऑन साईडला खेचलाय. पंचाकडे पाहिलं होतं बाळा तरेने आशाभूत नजरेनं की हा चेंडू नो आहे का, परंतु पंचांचा कोणत्याही प्रकारचा निर्णय नव्हता. आणि याच खेळासाठी तर बाळा तरे जाणला जातो. पंचांचा निर्णयाचा आदर त्याने नेहमीच केला. आणि आज देखील तुम्ही पाहता या मॅचमध्ये करिश मात्रे बाद झाल्यानंतर असं वाटलं होतं की संघ अडचणीत सापडला, परंतु फरक पडत नाही आहे. या मॅचमध्ये भरपूर चांगली बॅटिंग बाळा तरेने केली, त्याच्या साथीनं त्याचा साथ देत असताना आपण पाहतोय मुकेश त्यानं देखील भरपूर चांगली बॅटिंग केली. 4 षटक समाप्त झाले, त्यामुळे आता पंचांना इथे मात्र विनंती आहे 5व्या षटकासाठी तुम्हाला एक खेळाडू 38 वर्तुळाच्या आतमध्ये घ्यावा लागेल, कारण आतापर्यंत मिनिटे संपन्न झालेत.
21 मिनिटं झालेत. फक्त 1 मिनिट आपण उशिरानं आहोत, त्यामुळे आता एक खेळाडू तुम्हाला 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये घ्यावा लागेल. नागेश दादा बोराडे यांचं आगमन झालं आहे. खरं तर क्रिकेटवरती त्यांचं भरपूर प्रेम आहे, परंतु सध्याच्या घडीला ते नाद एकच बैलगाडा शर्यत, तिकडे ते पदार्पण करतात. 5 ते 6 वर्ष आपण मागे गेलो तर ज्यावेळेस थ्रू गोरदाईचा जमाना होता त्यावेळेस नागेश बोराडे हे नाव भरपूर मोठे होतं. खूप चांगला क्रिकेट बदलापूर टीमसाठी त्याने नेहमीच खेळला, परंतु त्यांच्याशी चर्चा करत असताना त्यांनी सांगितलं लवकरच आम्ही देखील कमबॅक करणार आहोत टीम बदलापूरमध्ये. त्यांनाही आपण देऊया बेस्ट ऑफ लक. मोसिमचा पहिला बॉल गोलगिरकी घेतली, ऑन साईडला बॉलला फेकून दिले. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक जवळपास नव्हता, त्यामुळेच की काय आता इथे चौकार मिळतोय आणि धावफलक जाऊन पोहोचले. टीमची टोटल स्कोर कार्डवरती आतापर्यंत 76 धाबा. 76 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. मोसिम पहिल्या बरोबर ती चौकार ठोकला. 12 बाटमधून हा चौकार आलाय. इथे देखील बिग हिट ऑन साइडला फेकून दिलाय. हे बाळ नाही, बम का गोल आहे आणि त्याच्या बॅटमधून बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. ज्वाला आणि बाळाच्या बॅटमधून निघतो हा तोपेचा गोळा. इथे देखील अजून एक चांगला फटका पार मिळतो. हा देखील बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सेकंड इन अ रो सिक्सर. बाळाच्या धावा आपण चेक करू. जर बाळाचा खेळ आवडला असेल तर टाळा व्हायला हरकत नाहीये. बाळासाठी एक चांगली वादळी इनिंग त्याने साकारली आहे आणि अखेर आता मैदान सोडत असताना फलंदाज बाद. आज भरपूर चांगला क्रिकेट त्यांनी दाखवला. तब्बल 12 चेंडूमध्ये 52 धावा आपण बाळाच्या बॅटमधून पाहिल्यात. आता तो बाद झाला. नवीन खेळाडू सागर तरे मैदानाच्या मध्ये दाखल झालेत. षटकातील काही चेंडूचा खेळ अजून शिल्लक आहे. टू गो. गोलंदाज मोसिम. ऑन साइडला हा देखील फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक होते बिगनेश डीप मध्ये, त्याने एक चांगला झेल इथे स्वीकारला आणि अखेर आल्या पावली आता मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद.
मोठा खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय. बॉल चाललाय अखेर बाउंड्री लाईनच्या बाहेर, शेवट गोड केलाय अमोल तरेनं. त्याच्या बॅटमधून देखील सिक्सर आलाय आणि धावसंख्या तुम्ही पाहताय आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे स्कोर कार्ड वरती आतापर्यंत धावा 94 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. या स्पर्धेतील सर्वात हायएस्ट स्कोर भादवड टीमने लगावला. एकदा जोरदार टाळ्या टीम भादवड 11 भादवड संघासाठी. या स्पर्धेमध्ये दुमदुमतोय असमचे बाबू शिंदे यांचं आगमन झालंय. बाबू शिंदे आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. खरं तर मोठी जिम्मेदारी आहे या स्पर्धेमध्ये बाबू शिंदेच्या खांद्यावरती आणि त्याच बाबू शिंदेचं इथे मात्र आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत. दुसऱ्या डाबाला आता सुरुवात होईल. धावफलकावरती धावा 94 इथे बनल्या गेल्या. 95 धावांचा टार्गेट तुम्हाला आता या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. कशा प्रकारची बॅटिंग करतील टीम बोनकडे. या इथे मात्र धावा चेस होतील की या धावा रोखण्यामध्ये यश येईल टीम भादवड संघाला. या मागचं धावतं परिणाम घेऊन येतील आमचे साथी समालोचक महेशजी धुळे सर. भोरदादांची आता सुट्टी झाली आहे. बाबू शिंदे आता नक्कीच पुन्हा एकदा डीजे वादन करतील आणि ऐकू एक चांगलं संगीत. धन्यवाद. गाडी गिफ्ट ते पण माझ्या पैशानी. काय बोललात? काय नाही तर आम्ही चाललो मेवण्यासाठी गाडी घ्यायला. श्री गणेश मोटर्स यांचा वेस्टला तर शॉप आहे पण यांनी आता ईस्टला सुद्धा ओपन केला आहे. म्हणजे आता ईस्ट और वेस्ट श्री गणेश मोटर इज बेस्ट. तुम्ही यांच्याकडे कधी पण आहे, यांच्याकडे ऑफर चालूच असतात. बोला की ते साहेब, काय सेवा करू? गाडी घ्यायची माझ्या मेवण्याला माझ्या भावासाठी. माझ्या पैशानी. काय? आता नवीन तुमचा शॉप आहे तर इथे नवीन काय ऑफर आहे? काय पाहिजे बोला तुम्ही? ज्युपिटर पाहिजे 2999, ऍक्टिवा पाहिजे 3999, ऍक्सेस पाहिजे 4999 मध्ये. काय पाहिजे फक्त तुम्ही सांगा. पण गाडी आम्हाला उद्याच्या उद्याच पाहिजे. उद्या काय आजच घेऊन जा. आपल्याकडे इन्स्टंट अप्रूव्हल, स्पॉट डिलिव्हरी भेटून जाईल. हे काय बँकेत बसले इथेच, लोन लगेच होऊन जाईल. आणि ती ऑफर पण आहे ना तुमच्याकडं. जुना दो नाही आलो. मग तुमची ती भंगार गाडी विका आणि माझ्या भावासाठी नवीन गाडी घ्या. चला तर मग बघत काय बसलाय, लवकर शॉपला व्हिजिट करा आणि आपली गाडी बुकिंग करा. यांच्या दोन्ही शोरूमचे डिटेल्स कॅप्शन मध्ये दिले आहेत. तर नमस्कार बदलापूरकर, आज आम्ही चाललोय गाडी घ्यायला. येत्या रक्षाबंधनला ही बहीण तिच्या भावाला देणार एक गाडी गिफ्ट, ते पण माझ्या पैशानी. काय बोललात? काय नाही तर आम्ही चाललो मेवण्यासाठी गाडी घ्यायला. श्री गणेश मोटर्स यांचा वेस्टला तर शॉप आहे पण यांनी आता
आणि थँक्यू सो मच राहुल चव्हाण सर. 95 धावसंख्येचं लक्ष या मॅचमध्ये 30 बॉलमध्ये बोनकोडे संघासमोर दोन प्रतिस्पर्धी संघ आपण पाहतो. एका बाजूला भादवड आणि दुसऱ्या बाजूला बोनकोडे. पहिल्या खेळाच्या सत्रामध्ये तब्बल 94 धावांचा इतिहास या क्रीडा नगरीमध्ये रचण्याचा प्रयत्न केला गेला आहे तो भादवड संघाच्या वतीनं. काय जबरदस्त बॅटिंग आपण पाहिली खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. पूर्वार्धामध्ये ताबडतोब इनिंग करत असताना सर्वच खेळाडूंचं कौतुक करावं तितकं कमी आहे. बाळा तरे अप्रतिम खेळ त्यांचा राहिला दर्जेदार. अर्धशतक या स्पर्धेचं दुसरं अर्धशतक त्याच्या नाबाबती राहिलं आणि पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज झालाय करिश म्हात्रे, द वॉल ऑफ भिवंडी. भादवड संघ आपण पाहतोय. ओ बॉलर्स बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, कॉट अँड बोल्ड करण्याची संधी होती. स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये भरपूर वेगाने चेंडू झपकन अंगावरती आला आणि कदाचित आपण पाहतो हा झेल ड्रॉप झाला. थोडासा अवघड होता आणि चांगला प्रयत्न करिश म्हात्रेचा आपण पाहिला. पहिला चेंडू डॉट आलाय. 95 धावत संख्येचं लक्ष. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. परशुराम आणि जितेश ऑन साईडला यावेळेस आपण पाहतो गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न क्षेत्रशः वेगाने आलेत. 1-2 बाउन्स चेंडूला गॅदर केलाय आणि इथे 2 धावा मिळत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. दुपारच्या सत्रामध्ये पुनश्च एकदा सर्व लाडक्या प्रेक्षकांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही एन्जॉय करता त्यांचं मनपूर्वक स्वागत. 2 धावा धावफलकावरती आहेत बोनकुडे संघाच्या खात्यात. ऑन ड्राईव्ह पुनश्च एकदा खोलवर डब्बाचा बॉल होता. अगदी आपण पाहतो मडियम पेसर हा गोलंदाज आहे करिश म्हात्रे. एक अनोखा स्टाईलमध्ये आपण नेहमीच त्याला पाहिलेलं आहे. या क्रीडांगणाचं नातं त्याचं फार जवळचं आहे. ॲव्हेंचर बाईकचा तो मानकरी होता. या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर कदाचित तसाच खेळ आज भादवड संघाचा सुद्धा आपण पाहिलेला आहे. तब्बल 94 धावा त्याने नोंदवलेले आहेत. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पुनश्च एकदा 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये हा चेंडू अडवण्याचा प्रयत्न. एक सिंगल आली आहे. क्विक सिंगल घेण्याचा प्रयत्न होता आणि सिंगलने संघाची धावत संख्या स्कोर कार्डवरती 4. अद्यापर्यंत 4 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. 5 षटकांचे मॅच तुम्ही पाहतायत. राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑन साइडला वॉट शॉट, लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर जाणारा संघर्षाचा शंखनाद करणारा हा बिग हिट षटकार. खऱ्या अर्थाने संघर्षाला सुरुवात झाली आहे. बोनकोडी टीमसाठी मिळतील या 6 धावा. षटकार आपण पाहिलं तर मागचा पाय बाकोला आणि या करिश म्हात्रेला षटकार दाखवलाय. हो आणखीन एक मोठा फटका पाहायला मिळतोय. बॉलचा लाऊन साईडला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज आहेत. स्वतःला पूर्णपणे स्ट्रेच करत असताना चेंडू अडवण्याचा प्रयत्न आहे. काय किमान 2 धावा त्या ठिकाणी रोखण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक भूषण त्या ठिकाणी होते. जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली. अगदी अक्षरशः ते झेपावले आणि या 2 धावा रोखण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. टीमची टोटल अद्यापर्यंत आपण जर पाहिली तर संघाची धावत संख्या धावफलकावरती 2ने फ्लाय होते. टोटल एकंदरीत 12 धावा आहेत. षटक क्रमांक पहिलं संपन्न झाले. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ या ठिकाणी संपन्न झालेला आहे. 11 धावा आहेत. शेवटला फक्त एकच धाव आलेली आहे. पपकर आमचे एडिटर या ठिकाणी थोडंसं करेक्शन करत असताना 11 रन्स ऑन बोर्ड. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. 11 धावा धावफलकावरती आहेत. 95 धावांचं टार्गेट आहे. 95 रन्स टू विन फ्रॉम 30 बॉल्स. आता इक्वेशन पुनश्च एकदा या मॅचचं चेंज आपल्याला पाहायला मिळेल. $84 रन्स टू विन फ्रॉम 24 बॉल्स. 20 पेक्षा जास्त सरासरी आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर या ठिकाणी पहिलं संपन्न झालं. 11 धावा धावफलकावरती आहेत. एक षटकार आल्यानंतर दुहेरी अंकामध्ये धावत संख्या पाहायला मिळाली.
आणि तशीच ताबडतोब इनिंग एखाद्या खेळाडूला जिम्मेदारी घ्यावी लागेल. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं ना, जिम्मेदारी ढकलणं फार सोपं असं, परंतु जिम्मेदारी स्वीकारणं कठीण असं, आणि ती आता जिम्मेदारी स्वीकारायची आहे. फलंदाज आपण पाहतोय सलामीवीर परशुराम आणि जितेश यांना. ओ, बाहेरच्या बॉलला छेडछाड करण्याचा प्रयत्न होता. अंपायर सिग्नल बाईट बॉल. अतिरिक्त धाव मिळेल अतिरिक्त स्वरूपात. टॉस जिंकल्यानंतर कुठेतरी निर्णय चुकला की काय असं वाटायला लागलं आता मात्र बोनकुडे संघाच्या डगआउटमध्ये, परंतु त्यांच्याकडे सुद्धा क्षमता आहे, कधीही सामना टर्न करू शकतात. इतके चांगले फलंदाज त्यांच्याकडे सुद्धा आहेत, हे पाहावं लागेल. अद्यापपर्यंत आपण जर पाहिलं तर पूर्णपणे बॅकफूटवरती ढकलण्यात आलेलं आहे ते बोनकुडे संघाला. फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या ठोकण्याचं काम हे गोलंदाज करतात. षटक क्रमांक आपण पाहतो P2 मध्ये समोरच्या एंडकडून तुषार आहेत. पहिला चेंडू दिशेपासून ते भरकडलेत, परंतु त्यानंतर मेरिटनुसार गोलंदाजी करण्याचा एक दांडगा अनुभव त्यांच्याकडे आहे. हो, समोर खेळलेत. मिड ऑफला आपण पाहतो क्षेत्ररक्षक सज्ज आहेत, कोणतीही धाव मिळणार नाही आहे. आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू खराब होता, त्यानंतर सलग चेंडू 2 डॉट आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे पूर्णपणे दडपणाखाली वावरते अंडर प्रेशर क्रिकेट मैदानामध्ये बोनकुडे संघ खेळतोय. 12 रन्स. हो, यावेळेस आपण पाहतोय कबासला फटका एक्झिक्यूट केला क्षेत्ररक्षक बैस्तामिक स्टोक, आणि डाऊन द बॉल येत असताना आपण पाहतोय चांगलं जजमेंट पाहायला मिळालंय. फलंदाज बाद, पहिला धक्का लागलाय टीम मॅग्निफिशन बोनकुडे संघाला. फलंदाज बाद. आणि हारलात तर मार्गदर्शन कराल असा प्रयत्न तुम्हाला करावा लागणार आहे. आणि जसा मैदानाच्या आतमध्ये विघ्नेश आला, त्याच्या बॅटमधून हा पहिला वार षटकार. आणि आता अगदी आपण पाहिलं तर विघ्नेश जणू काही डगआउट मधून सेट होऊन आलेला बासमन आपण पाहतो. उंच पुरा फलंदाज आहे, त्याच्या उंचीचा फायदा त्याला जरूर मिळतोय या खेळपट्टीवरती. अनुकूल वातावरण आहे. हो, लाईन चेक केली जाते पक्षाच्या पंखाप्रमाणे. पंच आमचे हात खोलतात. DK अँड KP असे 2 नामचीन पंच बदलापूरचे स्थानिक पंच आहेत. आणि अगदी आपण पाहतोय इट इज बाईट बॉल. अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेने टीमची टोटल 19 रन्स, 19 धावा. हो, आणखीन एक कदाचित दिशा खराब आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती 20 धावा आहेत. चांगला स्टार्ट या ठिकाणी मिळाला आहे. बॅटिंग करत असताना आपण पाहतो द्वितीय सत्रामध्ये त्याला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न टीम मॅग्निफिशन बोनकुडे करते. या सरमान आपण पाहतोय गोलंदाज सज्जद. आणखीन एक चांगला फटका आपण पाहतोय. ओव्हर पिच बॉल आणि त्याच्यामध्ये अक्षरशः तुटून पडलाय. विघ्नेशच्या बॅट मधून आलेला आणखीन एक A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. पाहायला मिळाले. गोलंदाजाचं वर्चस्व आलं, त्यानंतर विकेट सुद्धा मिळाली. तिथे कुठेतरी आत्मविश्वास दुणावलेला पाहायला मिळाला. परंतु विघ्नेश जसा आतमध्ये आला
तसा एक षटकार, 2 स्क्वेअर चेंडू आणि आणखीन एक षटकार पाहायला मिळाला. म्हणजे एकंदरीत आपण पाहिलं तर या षटकामध्ये 2 मोठे फटके आपण पाहिलेले आहेत. ब्लास्ट धाबत संख्या वेगाने पुढे सरकते. 26 धाबा आहेत. हो, आणखीन एक कदाचित हा चेंडू बाहेर टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु बॉल लेफ्ट या ठिकाणी करण्यात आलाय. चेंडूला जाऊ दिलं विघ्नेश यांनी आणि कदाचित तो चेंडू थोडासा हरकत करत आतमध्ये आला हे पंचाने दाखवलंय. आणि हा डॉट बॉल ॲज इट इज फेअर डिलिव्हरी आणि शेवट गुड केलाय गोलंदाज तुषारने. हे तुम्ही ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता. चेंडू पडल्यानंतर काय ब्रेक झाला, जबरदस्त ऑफ ब्रेक आपल्याला पाहायला मिळाला. इन स्विंगर चेंडू होता, आतमध्ये येणारा हा चेंडू आपण पाहिला आणि हा डॉट चेंडू षटक क्रमांक 2 चा खेळ संपन्न झालाय. 13ची सरासरी अद्यापपर्यंत मेंटेन करण्यात आलेली आहे. 26 धाबा धावफलकावरती आहे. आता जर विचार केला तर 18 बॉल 69 धावांची गरज आहे. रिक्वायर रन रेट आपण पाहिला तर 23.00च्या सरासरीने या धाबा बनवाव्या लागतील प्रति षटकामागे. म्हणजे एका षटकामध्ये 23 धाबा किमान बनवावा लागतील. जर हा मोठा विजय संपादित करायचा असेल मॅग्निफिशन बोनकुडे या संघाला तर मात्र हा विक्रम करावा लागणार आहे. गोलंदाज करेश मात्र येतात. पुन्हा एकदा संघाचा सर सेनापती बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 3 मध्ये वैयक्तिक रित्या दुसरं षटक हाताळण्यासाठी. यानंतर मॅच आपल्याला पाहायला मिळेल विनर वर्सेस विनर. प्रशांत दादा प्रतिष्ठान आईदेवी वडू नवघर हा संघ असेल आणि भावाळे बी. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती राहील की आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायची आहे. ऑन साईडला फटका आपण पाहतो जास्त उंच गेलाय, लांबी कमी पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक जज करतायत डाऊन दी बॉल येत असताना. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी भूषण म्हात्रे यांनी टीपला झेल. फलंदाज फेल. 1 4 विकेट डाऊन टीम बोनकोडे संघाला लागणारा दुसरा धक्का. दुपारच्या सेशनमध्ये आहोत. अगदी आपण पाहतोय कडाक्याचं ऊन या ठिकाणी पडलेलं आहे आणि या कडाक्याच्या उन्हामध्ये आपण पाहतो ना, नेहमी म्हणत असतो की स्वतःची सावली जर तुम्हाला निर्माण करायची असेल तर तुमची ऊन झेलण्याची तयारी असावी लागते. आणि मैदानामध्ये तेच केलं भादबड संघाने. अगदी आपण पाहतो ती तयारी त्याने दाखवली आहे. तब्बल खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये 94 धावा कुठून काढल्या आणि 95 धाबांचं भलं मोठं टार्गेट सेट करण्यात आलं. धाबांची इन्व्हेस्टमेंट फार महत्वाची आहे. ओ ऑन साईडला फटका चांगला दर्जाचा स्ट्रोक. क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक. बॉल सीमा पार ठोकलाय षटकार. हो, लाईन खराब आहे. पंच दर्शवतात नो बॉल देन फ्रीट. नेक्स्ट बॉल फ्रीट असणार आहे आणि आता त्या संधीचं सोनं करावं लागेल. एखादा चमत्कारच या मॅचमध्ये टीम मॅग्निफिशन बोनकुडे या संघाला वाचू शकतो. ओमकारजी नाईक साहेब यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपण पाहतोय. संघाच्या पाठीमागे भक्कमपणे उभे असतात. ओ सॉफ्ट हँडने चेंडूला हवेमध्ये खेळलेत. क्षेत्ररक्षक या ठिकाणी आपण पाहतो लॉंग ऑन वरून येतात. तोपर्यंत मिळते या 2 धावा. कदाचित व्यवस्थित परफेक्ट कनेक्शन होऊ शकलं नाही आहे. फलंदाज आपण पाहतो स्ट्राईक एंडला विशाल. धाव फलकावर एकंदरीत 35 धावा आहेत. नेक्स्ट मॅच विनर वर्सेस विनर होणार आहे. सेकंड राऊंडचा पहिला सामना. पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज अँड टेकन. फलंदाज या ठिकाणी होईल बाद. आणखीन एक धक्का लागेल विशालच्या स्वरूपात. फलंदाज बोनकुडे संघाचा आणखीन एक बाद.
मिशन फेल वही क्रिकेट का खेल असं म्हटलं जातं. आणि आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर सुरुवातीला संघ नायकाने जरूर सांगितलं होतं की आम्ही पहिल्यांदा गोलंदाजी करू, किमान कमीत कमी धावांवरती रोखण्याचा प्रयत्न करू, परंतु प्रतिस्पर्धी संघाने धावांचा डोंगर उभा केला आणि आता तोच डोंगर पार करता करता कुठेतरी नाकी न वालेल्या 15 बॉल शिल्लक आहेत, 60 धावांची गरज. आडवा बाटने मिड विकेटला बॉल चालला, शतरक्षक येत आहेत, तोपर्यंत मिळते सिंगल. एकेरी दुहेरी धावेने टीम भादवड संघाला फरक पडणार नाही आहे या मॅचमध्ये, कारण प्रति षटकामागे 23.00 रिक्वायर रन रेट. शेवटचा अंतिम बॉल, स्टील 1 टू गो. ऑन ड्राईव्ह करत असताना आणखीन एक विघ्नेश आपण पाहतोय स्वतःकडे स्ट्राईक तो ठेवेल. सिंगलने या ठिकाणी आपण पाहतो धावा संख्या कंप्लीट करण्यात आली आहे. 36 धावा होत आहेत. 37 37 धावा धाव फलकावती आहेत. माफ करा, या सिंगलने आपण पुढे जाऊ एक या धावसंख्येने. आणि आता विजयासाठी 12 बॉल आणि या मॅचचं इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळेल ते तब्बल 58 धाब्यांचं. 12 बॉल 58 धावा, 58 रन्स टू विन फ्रॉम 12 बॉल्स. हे इक्वेशन या मॅचचं शिल्लक आहे. दिल्ली अब तक बहुत दूर है, टीम बोनकोडे के लिए. चला नेक्स्ट मॅचचा टॉस साठी भावाळे बी संघाचे कॅप्टन आणि वडू नवगर संघाचे कॅप्टन. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्सला विनंती राहील की आपण आमच्या मुख्य अतिथी कक्षासमोर आपण यायचंय, ज्या ठिकाणी आपण पाहुण्यांच्या शुभास्य करू नाणेफेकी. विनर वर्सेस विनर, सेकंड राऊंडचा पहिला सामना. 12 बॉल 58 धावांची गरज आहे. गोलंदाज पहिलाच बॉल विघ्नेशच्या बॅटमधून चालला, वाऱ्याशी वार्तालाप करत लांबच लांब पल्ल्याचा गगनचुंबी गगनभेदी तडाके बंद षटकार. बॉल सीमा पार, आउट ऑफ द पार्क. बिग 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 लॉंग वे षटकार. विघ्नेशच्या बाटमधून आलेला. अजूनही आपण जर पाहिलं तर ही संधी होऊ शकते. आक्रमक पवित्र धारण केला विघ्नेश या फलंदाजाने आणि सलग लागोपाठचे 2 षटकार आपल्याला पाहायला मिळालेत. क्या बॅटिंग करतायत. 12 बॉल 58 धावसंख्येची गरज असताना 2 षटकार आलेत. सामन्यामध्ये हार मानायला तयार नाहीये. एका बाजूला आपण पाहतोय टीम भादवड संघ प्रयत्न करते. भादवड संघाला हार नाहीये मंजूर, परंतु टीम बोनकुडे संघाला सुद्धा जिंकायचे जरूर. हेच म्हणत असताना विघ्नेशने काय जबरदस्त बॅटिंगला सुरुवात केली आहे. 2 ऑलरेडी षटकार त्याच्या बॅटमधून आले होते. आणखीन 2 धमाके आपण पाहतोय. आता मात्र इथे विचार करायला भाग पडले टीम भादवड संघाला. गोलंदाजावरती आक्रमणाला सुरुवात झाली आहे. या सरमण आपण पाहतोय चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे, स्वतःवरती नाराज आहेत. थोडसा चेंडू खाली राहिलाय. अगदी आपण पाहतोय या कमी उंचीचा चेंडू पाहायला मिळाला, संपर्कात येऊ शकला नाही. या डॉट बॉल षटक क्रमांक आपण पाहतोय 4थं चालू आहे. 12 बॉल 58 ची गरज असताना 49 वरती पोहोचलेला आहे संघ. आणखीन एक डॉट बॉल व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळाले. या अगोदरचे 2 चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने आपण पाहिलेले आहेत आणि आता राईट आर्म राऊंड विकेटने चांगली गोलंदाजी केली आहे. गोलंदाज हरेशला आपण पाहतोय राऊंड विकेट. आणखीन एक डॉट बॉल आणि काय कमालीचं कमबॅक आहे. 2 षटकार आल्यानंतर केलेलं कमबॅक आहे, वाखाणण्याजोगी आहे. कौतुक त्याचंही व्हायला हरकत नाही आहे. या मॅच मध्ये 2 षटकार आल्यानंतर एखादा गोलंदाज थोडासा अंडर प्रेशर पाहायला मिळाला असता, परंतु काय कमालीची गोलंदाजी त्याने केली आहे. 3 चेंडू सलग डॉट फेकलेत विघ्नेशच्या विरोधात. टॉस बॉल क्लीन बोल, फलंदाज ठिकाणी माघारी पडतील. आणखीन एक धक्का लागेल टीम मॅग्निफिशन बोनकुडे संघाला. फलंदाज बाद.
का फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. पूर्णपणे ज्या आशा या ठिकाणी पल्लवी ज्याने केल्या होत्या तोच खेळाडू पुन्हा एकदा माघारी परतलेला पाहायला मिळाला. आणि आता पूर्णपणे अगदी आपण पाहतो संघ बॅकफुटवरती आहे. 95 धाबांचं टार्गेट चेस करत असताना विनीत मैदानावरती येतात. शेवटचा अंतिम बॉल आपण जर पाहिला तर शेवटच्या बॉलवरती एक मोठी विकेट त्याने प्रस्थापित केली गोलंदाज हरेशने. आणि आता स्लॉग ओव्हरचं डेट ओव्हरचं हे षटक तुम्ही पाहणार आहात. गोलंदाज विनीत बाळा तरे गोलंदाज आपण पाहतोय आणि बॅटिंगसाठी विनीत आहेत. पहिला चेंडू डॉट आलाय. पूर्णपणे आता या मॅचची औपचारिकता शिल्लक असेल. फक्त क्रिकेटची फॉर्मॅलिटीज आपण कंप्लीट करणार आहोत. नेक्स्ट मॅचसाठी विनर वर्सेस विनर भावाले बी टीमचे कॅप्टन आणि वडू नवगर याही टीमचे कॅप्टन्सला विनंती राहील की आपण यायचं. दोन्ही संघ भिवंडी तालुक्यातील तुम्हाला पाहायला मिळतील आमने सामन्यात. ऑन साइडला बॉल सीमा पार जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. ठोकलाय षटकार. गरज होती बोनकोडे संघाला परंतु या काही षटकांच्या अगोदर आता 3 बॉल फक्त शिल्लक आहेत आणि 40 धावांची तब्बल गरज आहे. म्हणजे या मॅचची औपचारिकता पूर्णपणे हवा काढून टाकली आहे. ती भादवड संघाने या सामन्यावरती पकड मजबूत करत असताना ऑलरेडी वर्चस्व त्यांचं राहिलेलं आहे. हो हा सुद्धा डॉट बॉल. शेवटचे या षटकातील आणि या सत्रातील स्टील 2 टू गो. कुणाल पेनकर सर मुख्य पंचाच्या भूमिकेत. दुसऱ्या बाजूला दत्ता कडव, एका बाजूला DK, दुसऱ्या बाजूला KP असे 2 ऑफिशियल. एवन जोडी. ओ याच दरम्यान हा सुद्धा डॉट बॉल. आणि आता मात्र शेवटचा अंतिम बॉल पाहायला मिळेल. दोन्ही टीमचे कॅप्टन्सला विनंती राहील नेक्स्ट मॅचसाठी आपण टॉससाठी सज्ज राहायचे. हायवे दिवे संघ सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचे मनपूर्वक स्वागत. नुकताच त्यांनी समालोचक ट्रॉफीवरती आपलं नाव कोरलेलं आहे. बदलापूरचा आपण जर त्यांचा इतिहास पाहिला तर बदलापूर म्हटलं तर त्यांना लकी आहे. आणि हायवे दिवे संघ नेहमीच 2 ते 3 स्पर्धेमध्ये चॅम्पियन सुद्धा राहिलेले आहेत. आणि आज पुन्हा एकदा या क्रीडा नगरीमध्ये ते दाखल झालेत. स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल बदलापूरचं हे ऐतिहासिक वैभवशाली क्रीडांगण तुम्ही पाहतात. याच दरम्यान आमचे दद्दू यांच्या ठिकाणी आगमन झाले. त्यांचे मनपूर्वक